या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि विविध 13 आखाड्यांचे साधू संत महंत त्या बैठकीत होते. झालं ना तुमचं? चालू आहे. आणि कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं देखील लोगोचं अनावरण झालं. त्यामध्ये देखील 3000 लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं, देशातल्या विदेशातल्या, आणि अतिशय उत्तम असा लोगो तयार करण्यात आला. त्याचंही लोकार्पण झालं. आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरमधला कॉरिडॉर जो आहे त्याचं देखील ऑनलाईन भूमिपूजन आज झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 377 एकर जमीन आरक्षित झाली आहे. 94 एकर जमीन महापालिकेने आरक्षित केली आहे. त्याचबरोबर आणखी 283 एकर जमीन आरक्षित करायची. त्याचं आजच मी तिथेच असताना 2267 कोटी रुपये किमतीच्या प्रस्तावावर सही देखील केली. आणि एकंदरीत आखाड्यांना देखील त्यांना सोयीसुविधांसाठी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय आणि छोट्या संस्थांना 15 लाख रुपये देण्याचा निर्णय देखील, त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली. त्याच आखाड्याच्या साधू संत महंतांची मागणी होती, त्याप्रमाणे ती मागणी मान्य झाली. त्याचबरोबर आखाड्यांचं वीज बिल जे आहे ते वीज बिल देखील त्यांची मागणी होती की आम्हाला भरायला लागू नये. ते देखील शासनाने निर्णय घेतला. कुंभमेळा प्राधिकरण त्यांचं विजेचं बिल देखील भरेल. आणि आखाड्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनींच्या बदली जमीन मिळावी किंवा मोबदला मिळावा अशी मागणी होती. ती मागणी मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केली. आणि त्याचबरोबर गोदावरी नदीचं पाणी स्वच्छ झालं पाहिजे, प्रदूषणमुक्त झालं पाहिजे, यासाठी देखील आपण ठिकठिकाणी STP उभारतो आहे. त्यामुळे दूषित पाणी, प्रदूषित पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी गोदावरीमध्ये जाणार नाही. त्यामुळे गोदावरी नदी देखील स्वच्छ आणि निर्मळ, प्रदूषणमुक्त झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आखाड्यांना देण्यात येणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्याच्यामध्ये कुठेही कमतरता भासणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील या ठिकाणी घेतला. पावसाळा असल्यामुळे त्या ठिकाणी रैन बसेरा म्हणजे शेल्टर सगळीकडे पावसापासून जे भाविक येतील, हे संत महंत येतील, त्यांना कुठेही गैरसोय त्यांची होऊ नये यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर नियोजन केलेलं आहे. 1450 एकरवर साधुग्रामची निर्मिती देखील करण्याचं नियोजित आहे. आणि स्वच्छता, आरोग्य, वीज, पाणी, त्या ठिकाणी महिला, आपल्या ज्या भाविक असतील, दिव्यांग असतील, त्यांची गैरसोय होणार नाही, भाविकांची गैरसोय होणार नाही, पुरुष भाविकांची देखील गैरसोय होणार नाही, यासाठी त्यांचं वेगवेगळं नियोजन देखील करण्याचं ठरलेलं आहे. आणि कुंभमेळा जो आहे हा 12 वर्षांनी होतो आहे. त्यामुळे याचं कुठेही नियोजनामध्ये कसूर राहता कामा नये, त्रुटी राहता कामा नये
की ताफ्यांमध्ये अनेक गाड्या कमी करण्यासंदर्भात, इंधन बचत करण्यासंदर्भातले निर्णय घेतलेले आहेत. महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींकडे पाहतं आणि कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होणार आहेत? खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते, म्हणजे आता आपण पाहतोय की अगोदर युक्रेन रशियाचं युद्ध, त्यानंतर इराण, इस्रायल, अमेरिका हे युद्ध अजून तेही सुरू आहे. आणि युद्ध जरी आपल्या देशात नसलं तरीसुद्धा त्याचे परिणाम जे आहेत हे परिणाम इतर आजूबाजूच्या देशांना भोगावे लागतात, त्याचे परिणाम दिसू लागतात आणि त्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या निर्माण होतात. आणि म्हणूनच प्रधानमंत्री मोदीजींनी पुढची जी काही आपल्याला परिस्थिती निर्माण होणार आहे त्यासाठी जनतेला अलर्ट केलेला आहे. आज आपण तेल, क्रूड ऑइल, कच्चं तेल सगळं इम्पोर्ट करतो, म्हणून परदेशी चलन जे आहे, परकीय चलन जे आहे ते देखील म्हणजे डॉलर ते देखील त्याचा देखील बचत झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर जे आपण इम्पोर्ट करतो ते तेल म्हणजे त्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल ह्याची बचत झाली पाहिजे. अशा प्रकारचं जे काही नियोजन सांगितलेलं आहे, किंबहुना गाड्या कमी करणं, परदेशी प्रवास टाळणं, हे सगळं जे आहे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने देशहित आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. कोविडमध्ये देखील पाहिलं की काही लोक आता टिंगल करत आहेत, परंतु कोविडमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळे आपला देश सुरक्षितपणे कोविडमधून बाहेर पडला. किंबहुना इतर देशांना देखील आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी की वॅक्सिन देखील पुरवठा केला आणि त्यामुळे आज आपण त्यावेळची परिस्थिती पाहिली. कोविडची अनपेक्षित ते संकट होतं, त्या संकटातून देखील निभावून गेलो. याच्या मागे प्रधानमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचना होत्या आणि आता देखील जे त्यांनी सांगितलेलं आहे ते पुढच्या भविष्यामध्ये आपल्या देशातल्या नागरिकांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून काटकसरीचं नियोजन करावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या स्वागतार्ह आहात. खरं म्हणजे त्या सूचनांचा आपण अंमल केला पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे, प्रत्येकाने ते आत्मसात केलं पाहिजे. यामध्ये जे काही त्यांनी प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे हे देशहितासाठी सांगितलं. ते नेहमी म्हणतात नेशन फर्स्ट, राष्ट्र पहिलं आणि बाकी सगळं नंतर. आणि म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. मी स्वतः त्याची अंमलबजावणी आजपासून केलेली आहे. EV कारमधून मी ठाण्याहून मुंबईला आलो. माझ्या ताफ्यामधल्या ज्या अत्यावश्यक ज्या गाड्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने तेवढंच गाड्या ताफ्यामध्ये ठेवून इतर ज्या काही गाड्या कमी करण्याच्या देखील मी सूचना दिलेल्या आहेत. शरद पवारांनी ट्विट केलं आणि त्यांनी म्हणाले की सर्वपक्षीय बैठक बोलवायला पाहिजे. मंत्र्यांच्या बाबतीमध्ये पण मंत्र्यांना आमच्या सूचना मी दिलेल्या आहेत की आपल्या कडून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत यामध्ये देशहित आहे, राष्ट्रहित आहे आणि म्हणून राज्याचं देखील हित आहे. म्हणून राज्यामध्ये भविष्यामध्ये कुठलीही चणचण तुटवडा भासू नये म्हणून हे आपण देखील त्याची अंमलबजावणी करावी. पंतप्रधानांनी आवाहन केलं, देशभरातून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो, परंतु विरोधक टीका करतायत. आज आव्हाडांनी असं म्हटलंय की पंतप्रधान भारताला 2000 वर्ष मागे घेऊन जात आहेत. पंतप्रधान खरं म्हणजे
जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे केस CBI हँडल करते आहे. CBIमध्ये चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये जे जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच. एक शेवटचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील त्या नगरसेवकाला पुन्हा एकदा घर बांधून देत आहेत, जे घर महानगरपालिकेने पाडलं होतं, कारण की निदा खानला मदत केली होती आणि राहण्यासाठी. एकीकडे तुम्ही जे देशासाठी काम करत होते त्यांच्यासाठी तुम्ही घर बांधून दिलं आहे, मात्र इम्तियाज जलील निदा खानला ज्यांनी साथ दिली, सपोर्ट केला किंवा राहायला घर दिलं, त्यांना घर बांधून दिलं. आम्ही देशभक्ताला घर बांधून दिलं. ज्यांनी आपल्या पर्यटकांचा जीव वाचवला, स्वतःचा जीव धोक्यात घालून, त्याला दिलेलं आहे. अशा प्रकारचं कृत्य जे आहे हे योग्य नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि कुंभ मेला को लेकर यहाँ पर बहुत ही महत्वपूर्ण बैठक यहाँ पर सियासी में बात हुई, किस बारे में डिसीजन लिया? नासिक में होने वाला सियस्त कुंभ मेला जो है वो ऐतिहासिक होगा. आज 13 अखाड़ों के जो संत महंत है वो साथ में थे. मुख्यमंत्री जी के मार्गदर्शन में बैठक हुई और वहाँ पर उन्हें अखाड़े प्रति अखाड़ा 5 करोड़ रुपया उनकी सोई सुविधा के लिए और जो छोटे अखाड़े हैं उनको 15 लाख रुपया देने का निर्णय भी होगा. जिनकी अखाड़ों की ज़मीन जो है जो आवश्यक है उनको भी मुआवजा देना, उनको ज़मीन के बदले ज़मीन देना, इस पर भी निर्णय हुआ है. उनको बिजली का जो बिल है वो उनको भरना नहीं था, उन्होंने निवेदन दिया था, उस पर भी कुंभ मेला जो प्राधिकरण है वो उसका बिल अदा करेगा. वहाँ की सब व्यवस्था जो है, जो करोड़ों लोग यहाँ पर आएंगे उनकी व्यवस्था, उनको पीने का पानी, गोदावरी का स्वच्छ और प्रदूषण मुक्त पानी, यहाँ पर स्वच्छता, साफ सफाई, वहाँ के हेल्थ के लिए जो इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करना है, वहाँ ट्रैफिक के लिए, पार्किंग के लिए, सुरक्षा के लिए जो नियोजन करना है वो सभी नियोजन का आराखड़ा बन चुका है. और यहाँ पर किसी भी कुंभ में आने वाले जो भाविक हैं उनको किसी भी तरह की असुविधा नहीं होनी चाहिए, इसका नियोजन सरकार कर रहा है. सर, आपने आज से EV कार यूज कर रहे हो. पंतप्रधान नरेंद्र मोदी ने जो आह्वान किया था उसे महाराष्ट्र से अच्छा रिस्पॉन्स दिया, आपने खुद से ये स्टार्ट किया है. देखिए, देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, इन्होंने जो ऐलान किया है, जो अपील की है लोगों से, वो देश हित के लिए की है, राष्ट्रीय हित को ध्यान में रखकर किया है. और इसलिए आज जो हम ईरान, इजराइल, अमेरिका का जो लड़ाई युद्ध है, यूक्रेन रशिया का युद्ध हुआ, ऐसे समय पर हमारे यहाँ प्रत्यक्ष युद्ध नहीं, फिर भी इसके परिणाम जो अगल बगल में जो देश है उन पर ज़रूर होता है. और इस पर ध्यान रखते हुए आगे हमारा भारत देश की जो जनता है, नागरिक 140 करोड़ जनता है, उनको कोई किसी भी तरह की तकलीफ ना हो, दिक्कत ना हो, कोई भी शॉर्टेज ना हो, इसलिए यही ध्यान में रखकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ये अपील की हुई है, ये ऐलान किया हुआ है. इसे सभी लोग ने मान्य करना चाहिए, स्वीकारना चाहिए, क्योंकि कोविड में भी उन्होंने ऐसा ही कई नियोजन किया था, लोगों को अपील की थी. तब अनपेक्षित अनएक्सपेक्टेड ऐसे जो संकट आया था उसमें से भी हम लोग, हमारा देश बाहर निकला. हमारे देश ने, हमारे भारत देश के प्रधानमंत्री जी ने देश को तो सुरक्षित रखा ही, लेकिन अन्य देशों को भी वैक्सीन देने का काम किया उस वक्त.